नमस्कार, मी वैष्णवी. इराण अमेरिका युद्धाचा जो आहे तो आज 12वा दिवस आहे. या युद्धाचे परिणाम आता भारतावर देखील व्हायला सुरुवात झाली आहे. मुंबई पुण्यासह नाशिकमधील हॉटेल व्यावसायिकांवर देखील या युद्धाचा परिणाम होत आहे. व्यावसायिक गॅस जे आहे ते मिळत नाही आहेत. नेमकी नाशिकमध्ये काय अडचण आहे हे आपण हॉटेल चालकांशी बातचीत करून मी त्यांना विचारत आहोत. आता आपल्यासोबत बॉन विवांडचे मालक रितेश पाटील आहेत. त्यांना नेमकी ह्या सर्व संदर्भात नेमकी परिस्थिती काय आहे आपण यावर त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. नमस्कार सर, सध्या नाशिकमध्ये जी आहे ती गॅस मिळण्यात काय अडचण येते? गॅस सध्या मिळतच नाही आहे. 4-5 दिवस झाले गॅसचे टाकेच नाही आलेले आहेत. तर आम्ही ज्या त्यावेळेस स्टॉकमध्ये टाक्या आहेत त्याच्यावरच आज भागवतो आहे. नवीन टाक्या मिळतच नाही आहेत. कमर्शियल गॅस मिळत नसल्यामुळे काही पर्यायी व्यवस्था केली आहे का तुम्ही? पर्यायी व्यवस्था म्हणजे इथे जे आहे या रेस्टॉरंटमध्ये आम्ही भरपूरशा गोष्टीच्या तंदूरवर हाफ डन करून मग तो गॅसवर हे करतो आहे का जेणेकरून त्याला कमीत कमी गॅस लागेल. आणि दुसरीकडे एक माझा अजून एक रेस्टॉरंट आहे विठ्ठला म्हणून, तिथे मिसळचं आहे. मग तिथे पर्यायी म्हणून आम्ही चूल बनवली आहे का जेणेकरून मिसळ जी आहे ती चुलीवरती शिफ्ट केली आहे. कमर्शियल गॅस जे आहे ते आता सध्या मिळत नाही आहे, तर त्याचा तुमच्या हॉटेलवर नेमका कसा परिणाम होतोय? आत्ता 2 किंवा 3 दिवस चालेल, तेही लिमिटेड मेन्यूमध्ये 20%च मेनू चालू होईल. असं करून 2-3 दिवस चालेल, एवढाच गॅस आहे. जर गॅस नाही मिळाला तर पर्यायीने हॉटेल शटडाऊन करायला लागतील. ग्राहकांवर याचा नेमका कसा परिणाम होतोय? कर्मचारी असतील त्यांच्यावर नेमका कसा परिणाम होतोय? याच्यावर कर्मचाऱ्यांवर परिणाम म्हणजे जर त्यांना सुट्टी द्यायला लागली तर या सगळ्यांचं इन्कम सोर्स हा एकमेव याच्यावरच आहे. काही बाहेरनं कामासाठी आलेले आहे, त्या सगळ्यांना सुट्टी देण्याशिवाय पर्यायच राहणार नाही. सरकारकडून किंवा गॅस कंपन्यांकडून तुम्हाला काही आश्वासन मिळाली आहेत का? आश्वासन काहीच मिळालं नाही आहे, पण जे काही ऐकलं आहे का ते विचार करताय का याला रेशनिंग सारखं करायचं आहे. पण त्याचं अजूनही काही नोटिफिकेशन किंवा काही खाली आलं नाही का त्याला काय विचार करतायत ते, तसं काही अजून आलेलं नाही. सरकारने जे आहे ते संभाव्य धोका लक्षात घेता घरगुती गॅसला प्राधान्य दिलं आहे, तर व्यावसायिक गॅसला देखील काही पर्यायी व्यवस्था असावी असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच त्याच्या असावी. आता याला आपण फक्त हॉटेल म्हणून नाही बघायला लागणार. जर उद्या हॉटेल शटडाऊन झाले गॅसमुळे तर याचा मोठा परिणाम आहे जे ॲग्रिकल्चरवर पण पडेल. कारण की एवढे हॉटेल बंद झाल्यावर त्यांची जी डे टू डे रिक्वायरमेंट होती ती सगळी बंद होऊन जाईल. डेअरी प्रोडक्ट्सवर पण तसंच विषय येईल. तर ह्या फक्त हॉटेल इंडस्ट्रीने तर त्याच्या सपोर्टिंग जेवढ्या इंडस्ट्रीज आहे या सगळ्यांवरती तो परिणाम होणार आहे. हॉटेलमध्ये नाशिकमध्ये जे आहे ते जवळपास इतर हॉटेलची कशी परिस्थिती आहे त्यावर कसा परिणाम होतोय? नाही, सगळ्याच हॉटेलची ती परिस्थिती आहे. आता आमचं चर्चा पण झाली आहे सगळ्यांकडं, तर सगळ्यांकडं 2-3 दिवस चालेल, याच्याशिवाय नाहीच आहे गॅस कुठे. तर नाही मिळालं तर शटडाऊन करण्याशिवाय पर्यायच नाही. कारण की मग डे टू डे मेंटेनन्स कसा चालवायचा. सरकारकडून काही मागणी? सरकारकडनं मागणी हीच आहे की त्यांनी जे काही समजा रेशनिंग करायचं किंवा गॅस द्यायचा डिसिजन आहे किंवा नाही देणार आहे या गोष्टी थोड्या आम्हाला फास्ट ट्रॅकवर कळवाव्या. म्हणजे आम्हाला आमचे पुढचे जे पर्यायी आहेत, पर्यायी कसं त्याला चालवायचं किंवा शटडाऊन करायचं हा निर्णय घेता येईल. आता काय होतं आहे का ते आम्हाला अजून क्लॅरिटी काहीच नाही का वरनं सरकार काय करणार आहे. मग आम्ही आमच्याच हिशोबाने त्याला चालवतो आहे. तर त्यांनी थोडीशी ती क्लॅरिटी लवकर द्यावी. धन्यवाद. सध्या नाशिकमध्ये जे आहे 2 ते 3 दिवसच हॉटेल चालू शकतात अशी परिस्थिती आहे, कारण गॅसचा पुरवठा जो आहे तो अत्यंत कमी प्रमाणात होत आहे. जर हॉटेल व्यावसायिकांनी गॅसची मागणी केली तरी ते गॅस जे आहे ते त्यांना मिळत नाही आहे, कारण संभाव्य धोका लक्षात घेता गव्हर्नमेंटने जो आहे तो घरगुती गॅसलाच प्राधान्य दिलेलं आहे. कॅमेरामन आकाश भालेराव सह मी वैष्णवी सांगळे, नाशिक.